हे गाइस, कसे आहात सर्व? आय होप सर्व मजेत असतील. वाव, काय हवा आहे ते. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज मी जाणार आहे बाहेर, म्हणजेच मॉलला जाणार आहे सियूसच्या. सो मी म्हटलं की मी व्लॉग बनवते आणि माझे व्लॉग कसे वाटतात ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. सो आता वाजले 3 आणि मला रेडी व्हायला 1 तास तरी जाणार आहे. 4 तरी वाजणार आहे निघेपर्यंत. सो रेडी होऊन भेटते. सो गाईज निघाली आहे आता आणि रेडी झाली आहे. सो बघूया पुढे. क्या सीन है, वाह क्या सीन है. सो गाईज आता आम्ही पोहोचलोय नेरूळला. नेरूळ DY पाटील हॉस्पिटल आहे आणि आता नेरूळ नंतर सियूस आहे. सो गाईज फायनली आलो आहे सियूस मध्ये आणि समोर जो दिसतोय तो आहे गाईज. पोहोचलोय आता आणि गाडी लावतोय पार्किंगला. कुठे लावायला निकालेगा, अंदर खुला रहता है, पीछे वही वो आ गया, वो निकालेगा. पार्किंग करतोय आता. मैंने काला चश्मा रखा है. क्या बढ़िया था गुरु. मॉल मध्ये आलोय आणि आल्याला पहिल्या वॉशरूम मध्ये जातोय. हे काय आहे नवीन? हे काय नवीन? क्लीन करायची मशीन. पहिला अशी मशीन होती ना, त्याच्यावरती माणसं बसायची. आता मशीनच आपोआप फिरते. नवीन नवीन काय काय येत आहे. नवीन नवीन काय काय येत आहे. चल चल चल. कुठले गेम आहे ते आकाश? नवीन गेम आहे ते. कुठले नवीन? आपण खेळू शकतो. गेम आहे ते. खेळण्यासाठीच दिलेत मग ते. खेळण्यासाठीच दिलेत यार, पण छान वाटतात. हा काय गेम आहे? तो जो दिसतोय तुला तो काय गेम आहे? तो टायर उचलायचा आणि बाहेर टाकायचा. तुझं काय टाकायचं आणि तो बॉल वाला बॉल उचलून बाहेर टाकायचा. याच्याकडे तर लक्षच नाही. ओ भाई ये क्या है? हे काय आहे पण? हा ते कार रेसिंग वाला आहे. त्याच्या आतमध्ये जंगल पण आहे. डायनोसॉर बिनासॉर. कशाच्या आतमध्ये? त्या कार ट्रॅक मध्ये. त्या बघू जरा. ई ब्लर झालं. हा राणची बॅग आहे वाटतं. बात तो सही है. किती असेल एंट्री फी? किती असेल? 1000 रुपये. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. 1000. कुठला? गाईज मॉलमध्ये चालताना मला एक गोष्ट आठवली की माझा जो व्लॉग मी स्टार्ट केला आहे तो या मॉलमधूनच केला आहे. माझा फर्स्ट व्लॉग मी या मॉलपासूनच केला आहे. तो क्या नाचो मैं? स्टार्टिंग माझी इथूनच आहे. तुम्ही बघितला असाल ना जर फर्स्ट माझा व्लॉग, तर तो माझा इथूनच आहे. या मॉलपासूनच आहे माझी सुरुवात. माझा फर्स्ट ब्लॉग नक्की जाऊन बघा. त्या तुम्हाला कळेल की मी फर्स्ट ब्लॉग या मॉलमध्ये काढलेला आणि ब्लॉगची सुरुवात इथूनच होती. आणि आज या मॉलमध्ये आले तर मला आठवलं सगळं. तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी श्रीमान येऊन गेलेला आणि त्याच्या नेक्स्ट डे मी आलेली इथे. आणि त्या ब्लॉगमध्ये मी बोलली पण आहे की श्रीमान भेटला नाही, आला पण. गोरी दिसते रे मी. ओह यार
गाड़ी कितनी औसम है यार. याला गोल गोल फिरायचंय का? गोल गोल फिरते. माझे न्यू नेल्स पण नकली आहेत. आणि माझी ड्रेसिंग बघा कशी दिसते. वाव, ब्युटिफुल. मॉल पण बघा. हा आहे सीयूज मॉल. तुम्ही आलात तर नक्की 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 खूप छान आहे. नक्की मला तर खूप आवडतं हा मॉल आणि सारखी येते या मॉलला. तुम्ही नवी मुंबईला आलात तर नक्की या या मॉलला. मला खूप माझा फेवरेट मॉल आहे आणि मला कंटाळा आला ना कुठे जायला प्लेस नाही भेटला ना तर मी या मॉलला येते फिरायला आणि बर्गर खायला. इथे लोक का असे बघतात यार? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? यार एखादा माणूस व्हिडिओ नाही काढू शकत का? लोक असे बघतात ना एकदम रागाने नाही म्हणजे असं बघतात आश्चर्य की काय करते पण व्हिडिओ नाही काढू शकत. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. गेम झोन मध्ये आली आहे मी दाखवते. पैसे भरावे लागतात तरच खेळू शकतो. चल झाला गेम. स्वतःहून चालतोय तो सोड. असं नको करू. काय नको करू. गेम झोनमध्ये खूप सारे गेम्स होते जे की लहान मुलं खूप आवडीने खेळतात आणि मलाही खेळायला खूप वाटत होतं. पण ठीक आहे नेक्स्ट टाईम आल्यावर मी नक्की खेळेन. आणि इथे थोडी माझी मस्ती चालू होती. मी जिथे जात होती तिथे खेळून बघत होती की चालू होत आहे का. पण मला माहिती आहे नाही होणार तरी पण मी मुद्दाम बघत होती. देखा आपने लापरवाही का नतीजा है. कवडे असते छोटी बच्ची हो क्या? त्यानंतर पुढे आले आणि तिथे एक मुलगी ते खेळत होती गेम. तर मी तिथे उभं राहून बघत होती की ती पूर्ण गेम ओव्हर करते का गोल करते का. तर बघूया. येस वाव गोल झालाय. तिच्याहून जास्त आनंद तर मलाच झाला. सो गाईज फिरलो वगैरे मस्त. आता निघालो आहे आणि 8 वाजले. घरी जाईपर्यंत 1 तास लागणार आहे. आणि मग 1 तास लागणार. अर्धा तासात पोचू. ठीक आहे अर्धा तास लागणार आहे. आणि थोडंफार मी कॅप्चर केलं आहे म्हणजे मॉल कसा आहे ते. पण नवी मुंबईमध्ये आल्यावर तुम्ही नक्की या म्हणजे खूप छान आहे. ट्रॅफिक नसेल तर अर्धा तास नाहीतर 1 तासच. मग पहिला का बोलला अर्धा तास? झूठ बोलो, बार झूठ बोलो. ट्रॅफिक नसेल तर ट्रॅफिक असेल तर 1 तास. ट्रॅफिक नसेल तर अर्धा तासात पोहोचतो. तो क्या नाचो मैं? आपल्या डेस्टिनेशनला. गेम झोनमध्ये आम्ही गेलेलो पण तिकडे कार्ड घ्यावं लागतं आणि मगच खेळू शकतो. पण मी काय खेळले नाही. नेक्स्ट टाईम खेळू. ते पण दाखवेन तुम्हाला. आणि आता
निघू घरी. मी जर इथून खाली फोन टाकला या पडला माझा फोन तर काय होईल सांग. हा पूर्ण तुटेल. मला नाही वाटत. ट्राय करूया. टाकू का. माझा हे बघ माझा निघेल जर मी फोन टाकला. जीव निघेल. आणि आता तर मी कामाला पण नाही की मी घेईल लगेच नवीन फोन. समजलं का. समजलं. मॉलच्या बाहेर आल्यानंतर मी वडापाव खाल्ला जो की खूप फेमस होता. खूप पब्लिक होती. तुम्ही बघू शकता मी कसा खाते वडापाव. मला मिरचीसोबत वडापाव खायला खूप आवडतं स्पायसी. मॉलच्या बाहेर आल्यानंतर समोरच आहे हा वडापाववाला. तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा. खूप छान होता आणि खूप फेमसही आहे तो. सो गाईज मी आता घरी आली आहे आणि खूप पाऊस पडत होता त्यामुळे मी रेनकोट घातलेला आणि मग घरी आली. आणि ह्यांचं काय चाललंय दोघींचं. लाईट बीट ऑफ करून मोबाईल बघतायत. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.